दुसरे कर्मचारी आहे त्यांची हिंमत वाढते आणि त्यांना असं वाटतं की आपल्या इतकं होऊन सुद्धा आमच्यावर कशी प्रकारची कारवाई झालेली नाही आहे. पण माझी अपेक्षा हेच आहे की जिल्हा प्रशासन माणुसकीच्या दृष्टीने नियम सगळं सोडलं तरीही माणुसकीच्या दृष्टीने आपण विचार करायला पाहिजे आणि जे कोणी असते त्यांच्या बाबतीत कारवाई करायला पाहिजे. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला, त्यांच्यावरच गुन्हा दाखल झालेला आहे. म्हणजे एक वेगळाच प्रकार मला हे बघायला मिळालेला आहे की ज्या माणूस मेलेला आहे त्याच्यावरच हे केलेलं आहे. आणि जसं फारुख भाई आणि आमचे दुसरे पदाधिकारी सांगत होते की खूप सारे म्हणजे शादीखाने सुद्धा तिथे चाललेले आहेत. म्हणजे हे सामान्य लोकांना माहित आहे, पत्रकारांना माहित आहे, हे अधिकाऱ्यांना जेव्हा माहित असून सुद्धा त्यांनी डोळे झाकलेले असेल तर मी त्यांना थेट प्रश्न विचारतो, हे इलिगल बिझनेस ऑपरेट करण्यासाठी आपल्याला दर महिन्याला पॅकेट येतो की दर आठवड्याने पॅकेट येतो? आपल्याला जे हप्ता मिळत असेल ते दर आठवड्याने मिळत आहे की दर महिन्याला मिळत आहे हे तुम्ही सांगा. नाहीतर असं ऍक्सिडेंट होणं आणि जे माणूस गेलेला आहे त्याच्यावर आपण FIR दर्ज करणे. मग जिल्हाधिकाऱ्यांना मी विनंती करतो की तुम्ही याच्यावर लक्ष घालून महानगरपालिकेचे जे दोषी कर्मचारी अधिकारी असतील त्यांच्यावर एक FIR रजिस्टर करायला पाहिजे. MIMची मागणी करायला नाही, ही मी जे बोललेलं आहे ना की जे इलिगल कन्स्ट्रक्शन तिथे आहे किंवा इलिगल बिझनेसेस तिथे जे फ्लरिश होत आहे सगळं मीडियानाही ते उपस्थित होत, त्यांना सगळ्यांना माहित आहे, सामान्य लोकांना माहित आहे. मग कमिशनरला का माहीत पडत नाहीये? याचा अर्थ एकच आहे ना की काहीतरी साठगाठ तुम्ही घेत नसेल कमिशनर साहेब, मग तुमच्या खालचे अधिकारी काहीतरी साठालोटा करत असेल त्यांच्यासोबत, तर हे सगळ्यांवर आपण नियंत्रण आणा. महानगरपालिकेच्या फायर ब्रिगेड डिपार्टमेंट जे आहे मला असं सांगण्यात आले 8 गाड्या आहेत, 7 आहे, त्याच्यापैकी 3 काम करणारे नाही आहेत. म्हणजे आपण काय होतं की जेव्हा प्लेनचं ऍक्सिडेंट होतं मग सगळे एअरपोर्टची सिक्युरिटी रिव्ह्यू करण्यात येते. एका फायर ब्रिगेडचा इन्सिडेंट होतो त्याच्यामध्ये 8 लोक, मग त्याच्यानंतर सगळ्यांना कळते आपल्याकडे 7 फायर ब्रिगेड होते त्याच्यामध्ये 3 तर कामच करत नाही आहे, ते उभे आहे. तर असं न करता म्हणजे आपण प्रिकॉशनरी मेजर्स असं इमर्जन्सीचे सिच्युएशन जे आहे त्याच्यासाठी हाताळण्यासाठी आपण केलं असते तर बहुतेक मला असं वाटतं हे जीव वाचलं असतं. मला असं वाटतं की हे एक क्रिमिनल मर्डर सारखा एक आहे आणि हे मर्डर जे आहे ते करण्यामध्ये महानगरपालिकाची जे कर्मचारी आहे, फायर ब्रिगेड डिपार्टमेंटचे जे लोक आहेत त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा रजिस्टर झाला. सर, आपण 2 मेळावे देखील घेत आहे महापालिकेच्या अनुषंगाने याची काही तयारीची पायाभरणी सुरू आहे का? मग भूमिका कशी असणार महापालिकेची? नाही, महानगरपालिकेचं बघा आमच्याकडे असं नाही आहे की काही फॅमिली रूल आहेत. आमचे जे जिल्ह्याचे प्रमुख असते ते आमचे प्रमुख आहेत. आता फारुख शाब्दी साहेब इकडचे आहे, आमचे अतिक सर जे आहे ते गोवंडीचे आहे, ते आम्हाला प्रस्ताव देतील आणि त्या अनुषंगाने एक गोष्ट मात्र नक्की आहे, जसं मी ऑलरेडी घोषणा केलेली आहे, पूर्ण ताकदीने आम्ही महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे इलेक्शन्स आम्ही लढणार आहे. कारण आता 10-12 वर्षामध्ये MIM खूप वाढलेली आहे. लोकांनी आमच्या कामाच्या बाबतीत आम्ही कशा प्रकारे काम करतो हे बघितलेले आहे. आणि 10-12 वर्षापूर्वी ज्या प्रकारे लोक आम्हाला आमच्यावर बोट दाखवायचे हे जातीवादी पार्टी आहे आणि हे कम्युनल पार्टी आहे, तर हे सगळं पुसलेलं आहे. आम्ही 10-12 वर्षामध्ये जे लोकांनी काम केलेले आहे, आज मला वाटत नाही आहे की सोलापूरमध्ये कोणी फारुख शाब्दीला एक कम्युनल लीडर म्हणून बघत आहे. त्यांनी आपल्या कामाच्या आधारावर त्यांनी आपली स्वतःची इमेज आणि पार्टीची इमेज तसे आमचे दुसरे जिल्ह्यातले सगळे लोक आहेत त्यांनी सगळ्यांसाठी काम करून जे दाखवलेलं आहे. आता आल्यावर यांची ही इच्छा होती की 1-2 पब्लिक मिटिंग्स करायची होती. आम्ही म्हटलं की ठीक आहे, पब्लिक मिटिंग्स करू. ज्यावेळेस निवडणुका होतात त्यावेळेस आपल्या युतीच्या चर्चा होतात की आधी वंचित बहुजन आघाडीच्या सोबत होतात, नंतर मागच्या वेळेस आपण महाविकास आघाडीला देखील प्रस्ताव दिलेला होता की सोबत करूयात म्हणून. आता हे महापालिकेचा महाविकास आघाडीला मी हे जाणून की कुठल्याही प्रकारची युती होणार नाही मी या कारणाने दिलं होतं की जेव्हा त्यांचा पराभव होतो ते आमच्यावर
बोट दाखवतात की आमच्यामुळे त्यांचा पराभव झाला. मी म्हटलं होतं की मग आपण सोबत लढू नका, आम्ही तुमच्या सोबत यायला तयार आहे. मग ते इतक्या गोष्टीमध्ये आले होते की आपल्याला उत्तर काय द्यायचं. यांचा आरोप हेच असायचे ना की भाई MIM म्हणजे भारतीय जनता पार्टीला त्याचा फायदा मिळतो. मग आम्ही तयार आहे. त्यावेळी आम्ही सांगितलं होतं, आम्हाला माहित होतं की ते कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला घेणार नाही. ते आमचा वापर कशासाठी करणार की जेव्हा त्यांचा पराभव होतो तर कुठेतरी आपल्याला फोडायचं आहे तर ते फोडण्यासाठी आम्हाला त्यांना असं वाटत होतं की आम्ही सॉफ्ट पंचिंग बॅग आहे. तुम्ही जिथे फेलियर झाला तर कुणामुळे MIM. त्या अनुषंगाने मी हे दिलं होतं. आतापर्यंत थर्ड फ्रंटचा प्रयोग होणार काय काय हे की बघा लोकल इलेक्शन जे आहे ना ते लोकल लेवलवर डिसाईड होतो. समजा आता आमचे फारुख शाब्दी साहेबांनी असं सांगितलं की बाबा आम्हाला हे एक असा एक गट तयार करायचं आहे, अलायन्स तयार करायचं आहे. याचा निर्णय ना मी घेणार आहे ना माझ्या पार्टीचे अध्यक्ष वसंतजी ओवैसी साहेब घेणार आहे. हे रिझल्ट देणार असेल तर त्याचा सगळं निर्णय जे आहे ते आमच्या स्थानिक नेत्यांवर आम्ही सोडलेलं आहे. त्यांना असं वाटत असेल की नाही हे चांगलं एक पर्याय होऊ शकतं तर नक्की ते करतील. फक्त आमची अपेक्षा हे राहणार आहे की जेव्हा तुम्ही जे काही निर्णय घेले आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा काय करणार आहे तर फक्त नतीजा रिझल्ट काय ते देणार आहे. त्या अनुषंगाने आम्ही त्यांचं सोलापुरात MIM फक्त एका मतदारसंघापुरतं लक्ष देते, बाकीच्या मतदारसंघात लक्ष देणार नाही. आता काय हे की आपल्याला माहित आहे की मागच्या निवडणुकीमध्ये 1 लाखपेक्षा जास्त मतं आपल्याला मिळाली. जितकं हे होतं कुठे कमी पडलं आम्ही त्याचे असेसमेंट केल्यानंतर आता सगळं जे जे एरियाज आहे ते सगळं कव्हर करणार आहे. आणि आमची तर अपेक्षा हे आहे की जे नॉन मुस्लिम जे लोक आहेत त्यांनीही आता MIMला वेगळ्या नजरेतून बघण्याची वेळ आलेली आहे. ज्या असदुद्दीन ओवैसीच्या बाबतीत आपण एका जातीवादी नेता म्हणून आपल्या लोकांमध्ये ज्याच्यामध्ये मीडियाचाही खूप मोठा रोल होता की त्यांची इमेज तयार करण्यात. आता ते माणूस आम्हाला अभिमान आहे की भारताचं नेतृत्व करण्यासाठी ते अरब देशामध्ये जाऊन भारताचं नेतृत्व त्याने आपल्या जातीच्या आधारावर नाही, त्याने एक प्रमाणित भारतीय म्हणून ते गेले होतो. आणि आपल्या सगळ्यांना याचा अभिमान वाटायला पाहिजे की जेव्हा आपल्या देशावर एक गंभीर परिस्थिती आली होती तर सर्वात ताकदीने बोलणारा कोणी नेता या देशामध्ये होता तर ते असदुद्दीन ओवैसी साहेब होते. वंचित बहुजन आघाड़ी ने ट्वीट करे तुम्हारा टैग जैसे मतलब कि सुनने में आया कि देवेंद्र फडणवीस के बहुत फोन आते हैं आपको आजकल औरंगाबाद के सुंदर समय को खत्म करके भाजपा की जगह बनाने के लिए आपने कॉन्ट्रैक्ट किया. असदुद्दीन ओवैसी को ये सब पता है और औरंगाबाद के सब कार्यकर्ताओं को पता है. काय आहे की मागच्या काही दिवसामध्ये आपण बघितलं असेल की आपले जे कॅबिनेट मंत्री आहेत समाज कल्याण मंत्री त्यांचं नाव मी परिवार कल्याण मंत्री ठेवलेलं आहे. त्यांच्या बाबतीत खूप सारे पुरावे दिलेले आहेत कशा प्रकारचे भ्रष्ट कारभार सुरू आहे. आपल्याला सर्वांनी बघितलं असेल आणि मी मीडियाचाही धन्यवाद देतो ज्या प्रकारे आपण हे मुद्दा घेतलेला आहे. एका रिक्षा चालवणारा माणूस जे खूप अभिमानाने बोलतो. आम्हालाही आनंद आहे की एका रिक्षा चालवणारा माणूस आमदार होतो, खासदार होतो. हे लोकशाहीची ताकद आहे. पण याचा अर्थ हे आहे का की आपण येतो 64 कोटीची एक हॉटेल आपण विकत घेतो आपल्या परिवाराच्या नावाने. मग दुसरा MIDCचा जे लँडचा प्रकरण मी बाहेर काढलं 106 कोटी रुपयामध्ये आपण येतो अल्कोहोलची दारूची फॅक्टरी तयार करणार आहे. आणि त्याच्या ऍप्लिकेशनमध्ये त्यांनी दिलेले आहे की 26 कोटी रुपये आम्ही स्वतःहून आपलं सेल्फ कॉन्ट्रीब्युशन असणार आहे. ठीक आहे, सेल्फ कुठून आणणार हे आम्ही प्रश्न उपस्थित केले. मग MIDCला आम्ही प्रश्न उपस्थित केले की 60 असे एंटरप्रिन्युअर्स आणि छोटे छोटे इंडस्ट्रियलिस्ट होते की जे आज भाड्याने जागा घेऊन शेंद्रा इंडस्ट्रियल एरियामध्ये ते काम करत आहे. आपली छोटी छोटी इंडस्ट्रीज एंटरप्रिन्युअरशिप ते करत आहे. आणि ते 60चे 60 जे आहे ते शुद्ध मराठी महाराष्ट्रीयन लोक आहेत. मग आपण मंत्री साहेबांना बीडच्या प्रकरणामध्ये त्यांचं उत्तर ऐकलं असेल. काय मराठी महाराष्ट्रीयन लोकांनी कारभार करायचा का नाही? करा. पण अशा प्रकारचे धंदे नको करा.
की ते 60 लोकांनी MIDC ला पत्र लिहिले होते की आम्हाला जागा द्या, आम्ही ते जागा विकत घ्यायला तयार आहे, आम्ही अनेक वर्षापासून भाड्याची जागा घेऊन आपण हे करत आहे, इंडस्ट्री चालवत आहे. मग सगळे नियम दाबून सगळ्या नियमांची मतलब ऐशी तैशी करून MIDC ते डिरिझर्व करतो आणि डिरिझर्व केल्यानंतर हे प्लॉट त्यांना विना ऑप्शन आपण मी बघितलं असेल की मी MIDC ऑफिसला गेलो होतो तर त्यांची पुस्तिका सोबत घेऊन गेलो होतो आणि त्यांनाच विचारलं की 1 नंबर रूल तुमच्या MIDCचा इज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये काय आहे. तर हे आहे की कोणताही प्लॉट आपल्याला कुणाला द्यायचे असेल 20% शिल्लक राहिलेले प्लॉट्स पैकी तर त्याचं ऑप्शन करावं लागतं. ऑप्शन मॅडम का नाही केलं तर गप्प. मॅडम न्यूजपेपरमध्ये ऍड द्यावा लागतं, हे तुमचा नियम सांगतो की न्यूजपेपरमध्ये ऍड द्यावं लागतं की हे प्लॉट आम्ही विकायला काढलेले आहे. दिलं का तर अधिकारी साहेब गप्प मौन. याचा अर्थ हे आहे की तुम्ही कुठेतरी आपला एक पॉवरचा सत्तेचा दुरुपयोग करत आहे. मग त्याच्यानंतर 5.5 कोटी रुपयाची हे प्रॉपर्टी, 1.5 कोटीची ती प्रॉपर्टी, मग त्र्यंबकेश्वर नाशिकला आपला रिसॉर्ट तयार होत आहे, शाजापूरला आपली हॉटेलचं काम सुरू आहे. हे खोके किती आपल्याकडे आता राहिलेले आहे. हे सगळं खोक्याचे पैसे असेल ना, कोट्यवधी रुपये तुम्ही हे सगळं प्रॉपर्टी इकट्ठा करत आहे. तर हे जेव्हा मी मुद्दा उपस्थित केला तर इनिशियली मला थांबवण्यासाठी त्यांनी काय केलं की काही गुंड लोकांना माझ्याकडे पाठवण्याचं हे केलं की इम्तियाजुलीच्या घरावर जाऊन आम्ही शेण फेकणार. म्हटलं तुमची माझी तयारी आहे, तुम्ही चर्चा करायला येत असेल तर माझी तयारी आहे की मी चर्चा करतो, तुम्हाला जे डॉक्युमेंट्स पाहिजे मी देतो. पण अशा प्रकारचे शेण वेळ हे तुम्ही आणणार तर मी काही तपासणार नाही आहे. तुम्हाला जसं उत्तर पाहिजे तसं उत्तर मी देऊ. अशा प्रकारच्या तुम्ही भाषा वापरली. दुसरा म्हणजे मग त्यांनी काय केलं, काल त्यांनी सगळ्या पोलीस स्टेशन्सला पर्सनली फोन केले. पालकमंत्र्यांनी पोलीस कमिशनरांना फोन केलं की त्यांनी एका शब्दाचा वापर केलेला आहे आणि त्याच्यामुळे एका समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत, तर तुम्ही FIR रजिस्टर करा. तर अनेक पोलीस अधिकारी मला फोन केले की साहेब आम्ही काय करू, ते आम्हाला धमकी देत आहे की तुझं ट्रान्सफर करून टाकेल, आत्ताचा आत्ता तू FIR रजिस्टर कर. आणि त्यांच्या दबावाखाली येऊन त्यांनी FIR माझ्या विरोधात रजिस्टर केलं. मी अधिकाऱ्यांना सांगितलं की बाबा ठीक आहे, ते सरकार आहे त्यांची, तुम्ही कशाला त्रास घेतात, तुम्हाला जे करायचं आहे तुम्ही करा. पण त्यांनी FIR रजिस्टर केली. त्यांना माहीतच नाही होतं की जे डॉक्युमेंट संजय शिरसाट साहेबांचा जे डॉक्युमेंट आहे की ज्याच्यावर त्यांनी वर्ग 2 ची आमच्या SC समाजातले गोरगरीब लोकांची जमीन त्यांनी कलेक्टरला हाताशी धरून कशा प्रकारे आपल्या मुलांच्या नावावर ट्रान्सफर केली, त्या डॉक्युमेंटवर काय लिहिलेलं आहे तर ते शब्द आहे. आता त्यांचं डॉक्युमेंट मी आज दाखवले. मग हे सगळे जे पोलीस स्टेशनच्या समोर जाऊन इम्तियाज जलील मुर्दाबाद हे जे बोलत होते, आता त्यांना वाटलं आपण तर बसलं. महाराष्ट्र राज्याच्या सरकारच्या डॉक्युमेंटवर हे लिहिलेलं आहे. आता ते डॉक्युमेंट माझ्याकडे घेण्यासाठी खूप सारे ते समाजाचे लोक माझ्याकडे आले, द्या ना जावं आम्हाला पेपर द्या, आम्ही आता निवेदन देणार आहे डिव्हिजन कमिशनरला, कलेक्टरला, पोलीस कमिशनरला. हे सगळं फक्त या कारणाने होत आहे की मला कुठेतरी गप्प बसवण्यासाठी. आणि हे जे लोक आता ट्रोल करू लागले, देवेंद्र फडणवीस फोन करत आहे, इम्तियाजुलीला दररोज फोन करत आहे. तर मी उत्तर देताना आज मीडियाला हे सांगितलं की देवेंद्र फडणवीस नाही, मला डोनाल्ड ट्रम्पचे फोन येऊ लागले. डोनाल्ड ट्रम्प, नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा मला फोन केला आणि त्यांनी काय म्हटलं मला कि इम्तियाज जी, मेरे पार्टी के जितने भी विधायक हैं, आमदार हैं, उनके ऊपर मुझे विश्वास नहीं है, आप ये मुद्दा उठाइए. मग देवेंद्र फडणवीस साहेबांनी फोन केला की माझ्या पार्टीचे जे आमदार त्या शहरामध्ये आहे त्यांच्याही अशा प्रकारचा भोंगळ कारभार सुरू आहे म्हणून ते गप्प बसलेले आहे. म्हणून डोनाल्ड ट्रम्पचा फोन दररोज येतो मला, मोदी साहेब फोन करतात आणि देवेंद्र फडणवीस साहेब फोन करतात. हाच विषय की काही दिवसांपूर्वी तुम्ही एक इंटरव्ह्यूमध्ये असं म्हणलं की दूध किसने जलाया, त्याच्याबद्दल खूप बोललेलं आहे. आता काय आहे की त्यांचे ते खालचे ते आहे ना, त्यांना असं वाटतं की मी कुठल्याही प्रकारचं उत्तर द्यायचंच नाही असं वाटतं. बोललं का ते सगळं ट्रोल करायला सुरुवात करतात.
माझ्यासाठी तो विषय संपलेला आहे म्हणून त्याच्या बाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र राहुल गांधींनी एक लेख लिहिला होता. राहुल गांधींनी एक लेख लिहिला होता निवडणूक आयोगाविषयी. त्यानंतर देवेंद्र मी सहमत आहे कारण आपण महाराष्ट्रातले काही इलेक्शनचे रिझल्ट बघितलं. माझं स्वतःचं उदाहरण देतो. मी सेकंड लास्ट फेरी तक मी लीड करत होतो. 56,000 पर्यंत माझी लीड होती. ते लास्टच्या राऊंड मध्ये संपली 2,000ने. तुम्ही दुसरे अजून किती कॅन्डिडेट्स आहे की ज्यांचा रिझल्ट कशा प्रकारे चेंज करण्यात आला. एक मनसेचं कॅन्डिडेट होतं, त्याचं स्वतःच्या परिवारातले मत मिळाले नाही, 0 आहे. म्हणजे परिवारातले कभी से उसकी बीवी तो देंगी ना, तो बीवी ने भी नहीं दिए, बच्चों ने भी नहीं दिए, माँ ने भी नहीं दी, 0 मत. तर हे सगळं नाही आहे का. माझी अपेक्षा हे आहे की लोकशाहीमध्ये लोकांना जे पाहिजे, नरेंद्र मोदी साहेबांनी एकदा स्पष्ट करून सगळ्यांना गप्प बसायला पाहिजे. ठीक है, आप लोगों को चाहिए ना बैलेट पेपर के ऊपर, हम इलेक्शन अब बैलेट पेपर के जरिए कराएंगे. कशाला इतकं वर्ष काय ईव्हीएम मशीन होती का. मग माझ्या मनात ही शंका आहे, यांच्या मनात ही शंका आहे, आपल्या मनात ही शंका आहे की कुठेतरी झोल होत म्हणून एकदा स्पष्ट करून टाका ना आणि पुन्हा बॅलेट मग आपल्याला बघायला मिळेल त्यांची सत्ता कुठे जातील. सर, संजय शिरसाट हे माध्यमांना बोलताना वारंवार घाबरतात. माध्यमांना बोलताना त्यांची भाषा बदलली आहे, ते घाबरलेत का? कोण? संजय शिरसाट. प्रामाणिकपणे इन्क्वायरी झाली तर जेलमध्ये असते प्रामाणिकपणे. आणि मी काय केलेलं आहे, त्यांना असं वाटतं की मी फक्त त्यांना टार्गेट करत आहे. आता मी यांना टार्गेट केल्यानंतर इतकं लोक मला दुसऱ्या मंत्र्यांच्या नेत्यांचा पुरावे देत आहेत की साहेब हे बघा यांची प्रॉपर्टी आहे, हे बघा, आणि कुणालाही सोडणार नाही. आता मी काय केलेलं आहे की मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्यपालांना पत्र पाठवलं. काल माझा दुसरा रिमाइंडर होता त्यांना की साहेब मला काही वेळ द्या. आपण इतकं मोठं भाषणं करताना की आम्ही भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करू करते, तर मी ते भ्रष्टाचाराचा तुम्हाला पुरा एन्सायक्लोपीडिया आहे तुमच्या हातात मी देतो. मी अंबादास दानवे ते विरोधी पक्ष नेते आहे विधान परिषदचे, त्यांना दिलेलं आहे. अपेक्षा आहे की कमीत कमी ते विधान परिषदेमध्ये विधानसभामध्ये ते उचलतील. मुख्यमंत्री आपल्याला मला काही का देत नाही, राज्यपाल काय टाईम देत नाही, सगळा पुरावा तुम्हाला देतो ना. आणि मग मी काय केलं आणि समजा त्यांनी नाही दिलं तर मुख्यमंत्र्याचे जे जे भाषण भ्रष्टाचाराच्या संबंधित आहे ते सगळं काढलेलं आहे. आता मुंबईमध्ये जाऊ किंवा महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे आमची सभा होणार तर येथे येणार आपल्या प्रचारासाठी, मग तेच भाषण करणार की आम्ही किती स्वच्छ कारभार चालवत आहे ते त्यांचे भाषण मी त्यांना ऐकवणार आहे. आणि त्यांचं भाषण म्हणजे कुठल्या प्रकारचं भाषण, अजितदादाच्या, अशोक चव्हाणच्या बाबतीत आहे, विखे पाटलांच्या बाबतीत आहे, हे दुसरे जे म्हणतात राणे साहेब, हे सगळ्यांच्या बाबतीत त्यांनी काय काय बोलले होते, मी नाही बोलले, ते काय बोलले होते ते पुन्हा आठवण करून देण्यासाठी त्याचे रील्स तयार करून पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे त्यांची सभा होईल दुसऱ्या दिवशी आम्ही तिथे ते स्क्रीनवर दाखवणार. भ्रष्ट पुरावे घेऊन जाणार म्हणताय, राजीनाम्याची मागणी असणार दूर करणार. वरपासून तर खालपर्यंत सगळे खाणारे बसलेले आहेत. नाहीतर काय मुख्यमंत्र्यांना हे काही मीडियामध्ये दिसलं नाही का संजय शिरसाटचा. माझी तर प्रामाणिक अपेक्षा हे होती की जेव्हा बीडचं प्रकरण घडलं होतं त्याच दिवशी त्यांनी एक हाय लेवल इन्क्वायरी लावायला पाहिजे होतं की कलेक्टर ऑफिसच्या लोकांनी कशा या मंत्र्यांना खुश करण्यासाठी किंवा ते प्रॉपर्टी देण्यासाठी कशा प्रकारचे लॉचं सगळं हे करून त्यांना मदत केली होती. भ्रष्टाचाराचे पुरावे जे आता तुमच्याकडे आलेले आहेत, आता तुम्ही सांगताना सांगितलं की भ्रष्टाचाराचे अनेक मंत्र्यांचे पुरावे आलेत, आता पुढचं टार्गेट कोण आहे? सीएम असणार का कोण असणार? मी काय आहे की मी आता माझ्या जिल्ह्यामध्ये त्या कमी आहे का नाही, अनेक मंत्र्यांचे म्हणलं त्यापैकी असं आहे ना, आहे ना. माझ्या टार्गेट कोण असेल? नाही मी देतो ना. मराठवाड्यापासून सुरुवात आहे. मराठवाड्यातल्या मंत्र्यापासून सुरुवात. अभी से बोलताना तो पुरे कागजात. आता मी तुम्हाला सांगतो, संजय शिरसाटला तुम्ही उठल्यावर टीव्ही चॅनलवर कोण 2 संजय तुम्ही बघतो दररोज सकाळी 2 संजय आले. उठल्यावर तेच तोंड आपल्याला बघावं मिळतं, संजय राऊत, संजय शिरसाट. आता संजय शिरसाट
जे जगाच्या सर्व मुद्द्यावर बोलतो, जगाच्या सर्व मुद्द्यावर बोलतो, ते सिरिया, पॅलेस्टीन आणि इस्रायलचं काय चाललेलं आहे, डोनाल्ड ट्रम्प, इलॉन मस्क कशाला भांडत आहे, काय चाललेलं आहे, ते सगळं मुद्द्यावर बोलणारा माणूस ते म्हणतो की मी 8 दिवसानंतर बोलणार. मग 8 दिवसात कशासाठी की 8 दिवसामध्ये त्यांनी मोठे मोठे चार्टर्ड अकाउंटंट्सला घरी बसवले की बाबा हे माझं अकाउंट, हे माझ्या मुलाचं अकाउंट, हे माझ्या दुसऱ्या मुलाचं अकाउंट, हे माझ्या बायकोचं. आता अकाउंटमध्ये तर काही दिसत नाही. बायकोच्या अकाउंटवर 25 लाख रुपये वर्षाची उत्पन्न आहे. कर्ज किती आहे बँकेने दिलेली आणि प्रायव्हेट फंडाने 12.5 कोटी रुपये. 12.5 कोटी रुपये, 25 लाख वर्षाची त्याची उत्पन्न आहे. कोण दिलेली आहे, कोणत्या डॉक्युमेंटच्या आधारावर हे केलेले आहे. MIDCच्या लँड घेताना एक मोठ्या बिल्डरचे सगळे डॉक्युमेंट दाखवण्यात आले. लँड मिळाली ते बिल्डरला हकलून दिले. तर हे जे सगळं प्रकरण आहे ना खूप गंभीर आहे. मला माहित नाही आहे की याच्या बाबतीत हे काय करणार आहे. मी एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटला, CBIला सगळ्यांना पाठवणार. त्याच्यानंतर वेळ आली तर मी कोर्टात जाणार होतो, पण मी आता जाणार या कारणाने नाही आहे कारण त्यांनी काल मीडियाला सांगितलं की मी इम्तियाज जलीलला नोटीस पाठवणार. मी रिक्वेस्ट करतो त्यांना की 38 तासामध्ये पाठवा मला. खूप मी वाट बघत आहे आपली की लवकरात लवकर पाठवा मला नोटीस, तर आपण कोर्टामध्ये भेटू. गाझामध्ये जो नरसंहार चालू आहे, गाझामध्ये जो नरसंहार चालू आहे त्याच्या विरोधात आज UN मध्ये एक करार झाला. त्या करारामध्ये भारतानं तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. एकूणच देश तटस्थ राहिले तर भारतानं देखील त्या सगळ्या नरसंहाराच्या बाबतीत शस्त्रसंधी जी व्हायची तटस्थ भूमिका घेतली. आपण कशा पद्धतीने काय आहे ते गाझामध्ये, फलस्तीनमध्ये मागच्या अनेक वर्षामध्ये लाखोंच्या संख्येत विचार करू शकत नाही की आज फलस्तीनमध्ये कशा प्रकारे नरसंहार सुरू आहे. आणि भारत म्हणजे खूप प्रमुख मोठा देश आहे आणि नॉन व्हायलन्स जगाला कोणी सांगितलं असेल नॉन व्हायलन्स एज्युकेशन काय असतं तर या देशाला नाही जगाला महात्मा गांधींनी दाखवलं. आणि त्या देश जेव्हा अशा प्रकारचे जगात कुठेही हिंसा होत असेल आणि तटस्थ भूमिका घेत असेल तर किती आपण प्रवास केलेला आहे नॉन व्हायलन्स पासून व्हायलन्सला प्रमोट करण्यासाठी निर्णय घेणारा सरकार आज आपण या देशामध्ये बघतो. शनी मंदिरातून 64 कर्मचाऱ्यांना काढण्यात त्यातले 14 आणखी मुसलमान समाजाचे शिस्तभंगाची कारवाई म्हणून ती काढण्यात. काय आहे की आता महाराष्ट्रामध्ये एक आपली संस्कृती होती. आपण सर्व लोक सगळं सण जे आहे ते कशा प्रकारे साजरे करायचे आपल्यालाही माहीत आहे. आपका बचपना और मेरा बचपना भी जो गुजरा है हमको पता नहीं था कि ईद में हमारे सभी हिंदू भाई आते थे, दिवाली में हम भी जाते थे फराळ खाने के लिए. पण आज एक अशा प्रकारचं वातावरण तयार करण्यात आलेला आहे की म्हणजे हिंदू म्हणजे हिंदूच सण साजरी करणार आहे, मुसलमान म्हणजे मुस्लिमांचंच हे आहे. सण आला की आपल्याकडे नाही का पोलिसांचा ताण वाढू लागला की बाबा हे सण आता शांतिपूर्ण तरीकेचे. आणि हे जे आपलं मी जे म्हटलेले आहे शनी शिंगणापूरच्या बाबतीत बघा या देशाची संस्कृती होती आणि अनेक ऐसे मंदिर आहेत कि जहाँ पर मंदिर किसी भगवान की है लेकिन फूल की दुकान जो है वो किसी मुसलमान की है. नारियल कोई और बेच रहा है, अगरबत्ती कोई और बेच रहा है, लेकिन ये सब मिलके जाते थे तो उस भगवान की पूजा के सामने है तो ये सब समझ. लेकिन आज माहोलच तसा तयार करण्यात आलेला आहे. आणि समजा मी त्याचा विरोध केला ना तर ते फॉरन मला नाही का देश विरोधी तू कशाला बोलतो, तू आमच्या मंदिराबाबतीत कशाला बोलतो, आम्ही घेतलेला निर्णय आहे आमच्या भगवानच्या बाबतीत तू कशाला बोलतो, अशा प्रकारचे कमेंट्स करणारे जे बिनडोक आहे ज्याला काही काम राहिलेलं नाही आहे असे अनेक लोक आपल्याला बघायला. सर गेल्या अनेक दिवसांपासून बच्चूकडून चालणं उपोषण सुरू होतं आणि जवळपास कार्यकर्ते आक्रमणापर्यंत आज त्यांनी उपोषण सुरू केलं आहे. सरकारने 15 दिवसाचा आहे समिती गठीत करण्याचा आणि नाही हे फालतू त्याला दोन्ही अतुल साहेब असं म्हणतात की आजपासून दिलं होतं कर्जमध्ये. नाही हे फालतू धंदे आहे. जेव्हा सरकार समिती तयार करतो याचा अर्थ हे होतो की त्यांना काही निर्णय घ्यायचा नाही आहे. म्हणजे एक आहे ना कमिटी पे कमिटी
पण हे कमिटी काही वर्ष लावणार, काही महिने लावणार आणि त्याला स्टडी करण्यासाठी त्याच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी दुसरी कमिटी तयार करण्यात येते. आता शेतकरीच्या बाबतीत तुम्हाला काय कमिटीची आवश्यकता आहे? तुमच्याकडे आकडे आहे, या देशामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांची आत्महत्या कुठे होत आहे तर आपल्या या महाराष्ट्र राज्यामध्ये होत आहे. कुठेतरी आपण चुकत आहे म्हणून देशामध्ये कुठलेही इतक्या प्रकारचे आत्महत्या होत नाही जितकं आपल्या महाराष्ट्रामध्ये. साहुकारांचा कसा धंदा ग्रामीण एरियामध्ये सुरू आहे हे आपल्याला माहित आहे. बोगस फर्टिलायझर्सची फॅक्टरी कुठे कुठे आहे आणि आज ही बोगस बियाणे आणि बोगस फर्टिलायझर्स आपल्या शेतकऱ्यांना पुरवण्यात येत आहे. हे सगळं नेक्सस जे आहे ते आपल्या सरकारमध्ये बसलेले मंत्री, एग्रीकल्चर डिपार्टमेंटचा स्टाफ हे सगळ्यांना माहित आहे. पण इतका मोठा कारोबार झालेला आहे की काही 100, 200, 500 शेतकरी अजून मेले तर आता कोणता पेपर, कोणता न्यूजपेपर मला दाखवा, कोणता न्यूज चॅनल असा आहे की एक शेतकरी मेला तर त्याची बातमी आपल्याला पान नंबर 1 वर बघायला मिळतं. 1, 2, 3 असं इतकं ते संक्षिप्त असतं ना त्यामध्ये, आता संक्षिप्त झालेलं आहे. दादा माझ्याकडे कामच काही खासदारकीमध्ये गेलो, आमदारकीमध्ये कशा प्रकारे सगळे लोक एकट्ठा झाले होते, कशा प्रकारच्या. मी आपल्याला एक उदाहरण देतो की जे MIDCचे जे CEO आहेत, गिरासे नावाचे अधिकारी आहेत, ते माझे इलेक्टोरल ऑफिसर होते माझ्या कॉन्स्टिट्युएन्सीचे, जे अतुल सावेच्या विरोधात मी इलेक्शन लढलो. तर माझ्याकडे इतके पुरावे होते की भाजपाने कुठे पैसे वाटत होते, सगळे एव्हिडन्स सोबत बोलतो मी. काय काय धंदे त्यांचे सुरू होते हे सगळं इलेक्शनच्या दिवशी कशा प्रकारे ते बोगस बाहेरून लोक आणून ते बोगस मतदान, सगळे एव्हिडन्स होते माझ्याकडे. आता मी सगळं तक्रार तयार करून मी कुणाला दिलं तर तेच गिरासे साहेबांना दिलं, कारण ते आमचे रिटर्निंग ऑफिसर होते. माझी अपेक्षा होती की त्यांनी काहीतरी इन्क्वायरी करून मला सांगावे की नित्यादेवी तू खोटं बोलत आहे, हे सगळं खोटे आरोप आहे. काही दिवसानंतर मला कळलं तेच गिरासे साहेब अतुल सावे साहेबांचे OSD झालेले आहेत. आता ते OSD आहे. आता मी कुणाकडे जावा हे तुम्ही मला याचं उत्तर द्या की जेव्हा इतकं ओपनली असा सिस्टम चालत असेल की जिथे न्याय मागणारा आधी जाणार कुठे. काम काही नाही आहे. 5 वर्ष मी का फक्त या लोकांवर नजर ठेवतो. पुढच्या काही राज्यात 2 प्रश्न विचारताना दिसतील का इंटरव्ह्यू लोकांना नोकरी असेल तर द्या करतो. शेवट उद्धवराज दोघंही मित्र आहेत तुमचे. नाही दोघे सगळे लोक कसे आहे म्हणजे असं ठीक आहे. माझी तर अपेक्षा हे आहे की ठीक आहे वैचारिक मतभेद, राजनैतिक मतभेद असेल, पण मी उद्धव साहेबांना एक चांगला नेता या कारणाने मानतो की कारण त्यांनी कधीही जातीला प्राधान्य दिलं नाही की जातीच्या आधारावर आपल्याला राजनीती करायची आहे. त्यांचे ते वडील करत होते. बाळासाहेब हे त्यांनी केलेली आहे. जातीची राजनीती महाराष्ट्रामध्ये कोणी आणली असेल तर बाळासाहेब ठाकरेंनी आणली आहे, हे सत्य आहे. पण त्यांच्या मुलांनी किंवा आदित्यनेही कधीही याला महत्व दिलं नाही. ते लोकांची राजनीती आणि जेव्हा हे सगळं गुजरातीयांनी मिळून ते मराठी माणसाला कमजोर करण्यासाठी जेव्हा शिवसेना फोडली तर एक महाराष्ट्रीय माणूस म्हणून मलाही ते वाईट वाटलं. मलाही वाईट वाटलं त्याचं की नाही एक महाराष्ट्रीयन लोकांची एक आवाज होती शिवसेना, त्याचं फोडण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं. मग कशा प्रकारचे खोके देऊन सगळ्यांना बोलवले. आता माझी अपेक्षा हे आहे की राजनीतीमध्ये काही ते आमचे प्रतिस्पर्धी आहेत, ते आमचे अपोनंट आहेत. पण मला असं स्वतःला वाटतं की भारतीय जनता पार्टीला या देशातून आपल्याला हाकलायचे असेल तर नवीन कॉम्बिनेशन्स करण्याची आवश्यकता आहे. आणि एक मोठा कॉम्बिनेशन जे आहे ते उद्धव ठाकरे आणि राजसाहेबांचं आहे. ते दोघं एकत्र आले. ते किती घाबरले मला असं सांगण्यात आलं की देवेंद्र भाऊ गेले होते ना त्यांना भेटायला. काय सांगितलं असेल त्यांना की मला तू मत जा, आणि ते फायला आयला सब बंद कर देते, तू मत जा वहां पे. त्यांना माहित आहे की मराठी लोक आजही जे ओरिजिनल शिवसेना आहे
त्यांच्या सोबत आहे आणि ज्यांना पैशाची लालसा आहे ते खोकेवाले सगळं तिथे गेले. राज ठाकरेंचा वाढदिवस आहे, काय शुभेच्छा द्याल? कधी आहे? अच्छा, हार्दिक शुभेच्छा. मनसे नेते प्रकाश महाजन असं म्हणतात. स्पष्ट सांगितलं सोलापूर महानगरपालिकेमध्ये स्थानिक लेवलला काँग्रेस सोबत किंवा महाविकास आघाडीसोबत युती करणार नाही, मी कसं म्हटलेलं आहे की त्याचा सगळा अधिकार जे आहे ते आमचे नेते फारुख शाब्दी साहेब आहेत. जे आदेश ते देतील ते ओवेसी साहेब आणि इम्तियाज जलील मागणार संभाजीनगर होऊ शकतो का? मनसे नेते प्रकाश महाजन असं म्हणतात संभाजीनगरला अशी युती होऊ शकते का महाविकास आघाडी? काय मला खऱ्या अर्थाने इथे दुसऱ्या पक्षांची काय ताकद आहे हे मला फक्त माहित नाही, जितका यांना माहित आहे. तुम्ही ज्या शहराच्या बाबतीत बोलत आहे तिथे दुसरं पक्ष राहिलेलंच नाही आहे. आमची थेट फाईट कोणाची असणार आहे हे सगळं एकत्र येणार आहे. आणि तुम्ही मागच्या अनेक दिवसापासून एक न्यूजपेपर आहे ते मोठे नेत्यांना इंटरव्ह्यू घेत आहे. तर भाजपचे घेतले, एकनाथ शिंदेचे घेतले, अजित पवारांचे घेतले आणि दुसरा उद्धव ठाकरेंचे. आणि पत्रकारांनी प्रश्न विचारले त्यांना की तुमची फाईट कुणाशी आहे का? ती चारीने काय म्हटले की MIM सोबत आमची फाईट आहे. तर आम्ही तिथे खूप ताकदवर आहे. आम्हाला तिथे काही अलायन्स करण्याची आवश्यकता वाटत नाही. सर, मनसे नेते प्रकाश महाजन असं म्हणतात की कोणत्या शब्दाने समाजाचा अवमान होतो याचं भान इम्तियाज जलीलांनी राखलं पाहिजे. मागच्या काही दिवसामध्ये ते पण खूप हेडलाईन्स मध्ये येत आहे. मला काय बोलायचं आहे ते त्याचा निर्णय मी करणार आहे. फक्त दुसरा नेता मला हे सांगू शकत नाही. मला माहित होतं हे जे शब्द आहे हे शब्दभर बंदी आणण्यात आलेली आहे. मग बंदी फक्त इम्तियाज जलीलवर आहे. महाराष्ट्र सरकारच्या डॉक्युमेंट मी आज दिलेला आहे. माझ्या फेसबुक पेजवर ते डॉक्युमेंट मी टाकलेला आहे. त्या महाराष्ट्र सरकारने ते वापरू शकतं. इम्तियाज जलीलने वापरलं की इमिजिएट सगळ्यांची भावना दुखवली आणि सगळे गेले पोलीस स्टेशनच्या समोर इम्तियाज जलील मुर्दाबाद मुर्दाबाद. आता तेच मुर्दाबाद जे आमचे जिल्हाधिकारी आहेत त्यांच्या विरोधात करा. संजय शिरसाट साहेबांना मी आवाहन करतो, आपल्या समाजाशी प्रामाणिक असेल तर तुम्ही एक पत्र लिहा की जिल्हाधिकाऱ्यांवर ही अशा प्रकारचा FIR व्हायला पाहिजे. ठीक आहे सर.